तर बघा हे वडे बनवून तयार झालेले आहेत, मस्त खुसखुशीत बाहेरून असे आणि आतून मस्तपैकी मऊ असे हे वडे तयार झालेले आहेत। तर आता यासोबत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे। तर आपण वडे पण आपण बघणार आहोत कसे झालेत ते। तर आता हा वडा बघूया। तर बघा मस्त एकदम असा कुरकुरीत असा हा वडा तयार झालेला आहे। तर याला आपण बघा खूप छान, तर याला चटणी सोबत आपण खाऊन घेऊया। अतिशय टेस्टी अशी ही चटणी तयार झालेली आहे पुदिन्याची। आणि अळूचे वडे देखील खूपच चविष्ट असे बनवून तयार झालेले आहेत। बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि आतून देखील मस्त असे सॉफ्ट मऊ असे तयार झालेले आहेत। आणि चव जर म्हणाल तर जिरं हिरवी मिरची याची खूप छान भन्नाट अशी चव आलेली आहे। तर तुम्ही एकदा हे वडे नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडले। नमस्कार। तर बघा आज आपण अळूच्या वड्या बनवणार आहोत, पण आज अळूच्या वड्या न बनवता ही छोटी पानं घेतलेली आहेत आणि या छोट्या पानांमुळे आपल्याला पीठ व्यवस्थित लावता येत नाही, म्हणून आपण काय करणार आहोत, अशी ही जी छोटी छोटी पानं आहेत अळूची, तर या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग छान असं याला बारीक चिरून घ्यायचं आहे। जर मोठी पानं असतील तर तुम्ही अशा मोठ्या पानांना पीठ सहजपणे तुम्ही लावू शकता, पण जर छोटी पानं असतील तर त्याला वेळ फार जातो आणि तोच वेळ वाचवण्यासाठी आज आपण खूप वेगळ्या पद्धतीचे अळूचे वड्या किंवा उवडे बनवणार आहोत। तर बघा आजची रेसिपी खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तितकीच चविष्ट आणि तितकीच भन्नाट होणार आहे। तर अशा प्रकारची ही छोटी जी अळूची पानं आहेत, तर ही अळूची पानं भरपूर आहेत। ह्याला आपण बारीक चिरून घेणार आहोत। तर चला, ह्याला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत, पाणी निथळून काढून ठेवलेले आहे आणि याला आता आपण काय करूया, बारीक चिरून घेऊया। तर अळू खाजरा आहे हा कसा समजावा, म्हणजे जो अळूची वडी आपण केल्यानंतर घशामध्ये खवखवते, तर ती खवखवू नये यासाठी आपण काय करणार आहोत की अशा प्रकारचे अळू घ्यायचे। बघा ह्याचं इथे टोक 3 टोकं जी असतात ती अशा प्रकारे टोकदार दिसतात आपल्याला, आणि दुसरा जो अळू असतो त्याला अशी टोकदार दिसत नाही टोकं। तर अशा प्रकारचा अळू आपल्याला नेहमी घ्यायचा आहे। तर चला आता हा अळू जो आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे, याला बारीक चिरून घेणार आहोत। तर आता सुरुवातीला काय करायचं, आपण ही जी लहान लहान पानं आहेत ती अशी एकावर एक अशा प्रकारे लावून घ्यायची आणि त्याला आपण पटकन चिरून घेऊया अशा पद्धतीने लावून, म्हणजे वेळ कमी जाईल आपला। तर अशी बऱ्याचपैकी वेगवेगळ्या आकाराची पानं आहेत, तर एक एक पानाला पीठ लावण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही एकदा अळूवडी नक्की करून बघा, ज्याला आपण वडे किंवा म्हणजे भजी देखील तुम्ही बनवू शकता याच्यापासून। तर अशा प्रकारे ही जी छोटी छोटी पानं आहेत तर ही अशी लावून आपल्याला घ्यायची आहेत। अशा प्रकारे ह्या पानांचा अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि मग ही पानं जी आहेत आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहेत। तर ह्याला आता आपण चिरून घेऊया। तर बघा अशा प्रकारे आळू मी असा चिरून घेतलेला आहे। तर याच्यापेक्षा देखील बारीक तुम्ही चिरू शकता, पण आता मी अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे। आता या अळूपासून आपण वडे बनवून घेणार आहोत। तुम्ही याची भजी देखील बनवू शकता। तर वडे बनवून आपण मस्तपैकी छान खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत। तर चला पुढील कृतीला सुरुवात करूया। आता हे आपण बाजूला ठेवून घेणार। आता इथे मी वाटीभर चण्याची डाळ भिजत घातलेली आहे। तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी चण्याचं पीठ देखील घेऊ शकता, पण चण्याच्या डाळीची जर तुम्ही भरड करून जर याचे वडे बनवले अळू टाकून तर अतिशय चविष्ट असे हे वडे तयार होतात। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा अळूची वडी किंवा वडे, तर ते तुम्हाला नक्कीच आवडतील। तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी छान अशी भिजलेली आहे ही डाळ। तर सकाळी अर्धा तास जरी तुम्ही भिजत टाकली ही डाळ तर भरपूर होते, आणि अर्धी वाटी भिजत टाकलेली डाळ बघा भिजून इतकी झालेली आहे। तर आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर याला आपण काढून घेऊ याच्यामध्ये। तर सर्व डाळ आपण घालून घेणार आहोत। एकदा अशा प्रकारे तुम्ही अळू वडी किंवा अळूची भजी नक्की करून बघा। आता इथे मी चण्याची डाळ वापरलेली आहे, तुम्ही या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ देखील वापरू शकता किंवा मिक्स डाळी देखील वापरू शकता। चविष्ट पौष्टिक असे हे अळूचे वडे बनवून तयार होतात। आता यामध्ये आपण लसूण, कोथिंबीर आणि आलं घालून घेणार आहोत, म्हणजे तयार होणारे जे वडे आहेत ते खूपच चविष्ट तयार होतील। तर चला आता यामध्ये लसूण आणि अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून घेऊया। यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत, 5 ते 7 पाकळ्या लसूण घालायच्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला आलं देखील घालून घ्यायचं आहे। तर इतकं आलं पुरेसं होऊन जातं। तर याला देखील आपण चिरून घालून घेऊया अशा प्रकारे। आता तिखट आपल्याला किती जास्त हवं आहे त्यानुसार आपण यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार। आज आपण अळूचे जे वडे आहेत ते हिरव्या मिरचीमध्ये बनवून घेणार आहोत। हिरवी मिरची जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता।
आता यामध्ये हिरव्या मिरच्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। या हिरव्या मिरच्या आता आपण यामध्ये अशा प्रकारे तोडून टाकूया। तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। आणि त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत। तर याला आपण थोडीशी चिरून यामध्ये घालून घेऊया। सोबतच यामध्ये आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत। जवळपास चमचाभर इतकं जिरं घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडंसं। तर चमचाभर मीठ इतकं पुरेसं होऊन जाईल। त्याच प्रकारे थोडीशी आपण हळद देखील घालून घेऊया। पाव चमचा हळद घालून घेतलेली। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं, भरड तयार करून घ्यायची। जास्त पेस्ट पण नाही तयार करायची, रवाळ असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। रवाळ आहे हे मिश्रण। तर आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर कुकरचा डबा घेतलेला आहे, यामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण घालून घेऊया। सर्व मिश्रण काढून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण हे जी बारीक चिरून घेतलेले अळू होते ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर बऱ्याच ठिकाणी या पानांची भाजी देखील बनवतात। आज आपण इथे फक्त अळूचे वडे बनवून घेणार आहोत। त्याला मिक्स करून घेऊया। तर सर्व अळूची पानं जी चिरून घेतली होती ती सर्व आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि जी भिजत घातलेली डाळ होती ती देखील आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पीठ असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे ह्या अळूच्या पानांमध्ये। जर तुम्हाला असं वाटत असेल की भिजवलेली डाळ थोडीशी कमी पडते तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पिठाचा वापर नक्की करू शकता। आता यामध्ये थोडंसं भिजवलेली डाळ कमी पडत होती त्यामुळे मी इथे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून हे पीठ अशा प्रकारे भिजवून घेतलेले आहे। म्हणजे अळूचे जे वड्यांचं पीठ हवंय आपल्याला ते अशा प्रकारे भिजवून घेतले। तर चला याचे आता आपण पटकन वडे बनवून घेऊया। तोपर्यंत गॅसवर मी तेल तापत ठेवलेले आहे। तर बघा अशा प्रकारे मी चपट्या आकाराचे असे पातळ असे वडे थापून घेतलेले आहेत। म्हणजे छान असे आतपर्यंत देखील तळले जातील, शिजले जातील, कुठेही डाळ किंवा अळू कच्चा राहणार नाही। तर अशाच प्रकारे आता आपण ही थापून घेतलेले वडे तळून घेऊया। तर हे आता आपण बनवून घेणार आहोत पटापट। सोडूया तेलामध्ये। अशा प्रकारे तेल पण छान तापलेलं आहे। पटापट होतात, जास्त काही वेळ लागत नाही। पानांना पीठ लावा आणि मग त्याचा रोल करा, मग ते वाफवून घ्या। तसं करण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही हे वडे एकदा नक्की करून बघा। तर मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत वडे तयार होतात बाहेरून आणि आतून मस्तपैकी मऊ असे वडे तयार होतात। तर आता पटापट आपण हे वडे तयार करून घेणार आहोत। गॅस इथे आपल्याला लो टू मीडियम आचेवरती ठेवायचा आहे, म्हणजे हे वडे व्यवस्थित बाहेरून सोनेरी रंगावरती तळले जातील आणि आतून देखील छान असे शिजले जातील। तर याला आता आपण पलटून घेऊया। तर खालून मस्तपैकी सोनेरी रंगावर झाल्यावरच आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने मस्त खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत आपण याला। छान असे वडे तळून तयार झाले आहेत। याला आता आपण काढून घेऊया। बघा अशा प्रकारे मस्तपैकी तळले पाहिजेत ते। तळून झालेले त्याला काढून घेऊया पटकनच। तर बघा हे वडे बनवून तयार झालेले आहेत। मस्त खुसखुशीत बाहेरून असे आणि आतून मस्तपैकी मऊ असे हे वडे तयार झालेले आहेत। तर आता यासोबत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे। तर पुदिन्याची चटणीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनल उपलब्ध आहे, तो देखील तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। तर आता ही पुदिन्याची चटणी मी बनवत असताना यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, थोडंसं लिंबू आणि फुटाण्याची डाळ घालून चवीनुसार मीठ घालून ही चटणी तयार करून घेतलेली आहे। तर मस्त अळूच्या वड्यांसोबत ही चटणी तुम्ही एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण वडे पण बघणार आहोत कसे झालेत ते। तर आता हा वडा बघूया। तर बघा मस्त एकदम असा कुरकुरीत असा हा वडा तयार झालेला आहे। तर याला आपण बघा खूप छान। तर याला चटणीसोबत आपण खाऊन घेऊया।
अतिशय टेस्टी अशी ही चटणी तयार झालेली आहे पुदिन्याची। आणि अळूचे वडे देखील खूपच चविष्ट असे बनून तयार झालेले आहेत। बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि आतून देखील मस्त असे सॉफ्ट मऊ असे तयार झालेले आहेत। आणि चव जर म्हणाल तर जिरं हिरवी मिरची याची खूप छान भन्नाट अशी चव आलेली आहे। तर तुम्ही एकदा हे वडे नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।